Page number 72. News D. Quick cure for all ailments. सर्व आजारांवर त्वरित उपचार. Staff reporter Kauthe. Hundreds of people flock every hour to Ralewadi, a tiny settlement near Ambegaon. लोकांचे घोळकेच्या घोळके प्रत्येक तासाला राळेवाडी नावाच्या एका लहानशा खेड्याकडे झेपावत होते. They wait in long winding queues in the hot sun to get a special powder from Miri Baba, who claims that it cures all sorts of diseases. तेथे गेल्यानंतर लांबच लांब रांगांमध्ये मिरी बाबाकडून खास पावडर मिळण्याची ते वाट बघायचेत आणि मिरी बाबाच्या दाव्यानुसार त्या पावडरच्या सेवनाने ती पावडर घेतल्यामुळे सगळ्या प्रकारचे आजार बरे होतात असा मिरी बाबाचा दावा होता. According to him, he has developed this powder from a special herb in the Himalayas. आणि त्याच्या म्हणण्यानुसार त्याने ही खास पावडर हिमालयातील काही खास वनस्पतीपासून बनवली होती. Unwillingly to give the exact name and source of the herb, he only says that it was revealed to him. ती औषधी कुठून आलेली आहे, तिचं नाव काय हे त्याने सांगितलं नाही. फक्त त्याने एवढंच सांगितलं की ती त्याच्यासमोर प्रकट झालेली आहे असं मिरी बाबाने सांगितलं. He offers it at 25 rupees a packet. आणि त्या पावडरची किंमत होती, एका पाकिटची किंमत होती 25 रुपये. Each packet is specially blessed by him. आणि प्रत्येक पाकिटमधली पावडर खास त्याच्याद्वारे त्या पावडरला आशीर्वाद दिलेला असायचा. म्हणजे थोडक्यात मंत्रतंत्र वगैरे त्या पावडरवर केलेले असायचे. Some of his followers claim that they have seen him curing thousands of people with his powder. आणि त्याच्या अनुयायांचं असं म्हणणं होतं की त्यांनी प्रत्यक्ष हजारो आजारी लोकांना बरं होताना बघितलंय. However, तथापि डॉक्टर कर्णिक ऑफ आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल, आंबेगावच्या सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टर कर्णिकांनी असं सांगितलं. He says that the number of patients in their hospital has in fact increased in the last few weeks. परंतु या उलट डॉक्टर कर्णिकांनी असं सांगितलं की गेल्या काही आठवड्यांमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आंबेगावमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली आहे. नाव क्वेश्चन्स रिलेटेड टू दिस न्यूज. या बातमीशी संबंधित प्रश्न बघूयात. गेस द मिनिंग ऑफ फ्लोक अँड फॉलोअर्स. सो द मिनिंग ऑफ द फ्लोक इज घोळके किंवा घोळका. या ठिकाणी माणसांचा घोळका या अर्थाने हा शब्द आलेला आहे. आणि फॉलोअर्स म्हणजे अनुयायी, शिष्य या अर्थाने हा शब्द या बातमीमध्ये आलेला आहे. देन क्वेश्चन नंबर 2. वाय इज देअर अ क्वेश्चन मार्क इन द हेडिंग. या बातमीच्या शीर्षकामध्ये प्रश्नचिन्ह का आहे. So we can say that the reporter is not sure about this news or he is not confirmed whether it is true or false. ही बातमी खरी आहे की खोटी आहे याबाबत वार्ताहराला खात्री नाही की ही बातमी खरी आहे असं. सो इट इज द कॉमन वे टू राईट सच न्यूज. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या लिहिण्याची ही सामान्य पद्धत आहे. Question number 3. Which part of the news is reliable? Which part may not be reliable? How do we learn it? या बातमीतील कोणता भाग विश्वसनीय आहे, कोणता भाग विश्वसनीय नाही आणि ते आपल्याला कसं कळतं. So, the last part of the news is reliable. That is the statement of Dr. Karnik of Ambegaon Civil Hospital, who says that the number of patients in their hospital has in fact increased. This part of the news is reliable, and in which part Miri Baba is claiming that he cures all sort of diseases with the help of that powder.
and this powder is revealed to him and he didn't say the name of the powder, this part of the news may not be reliable. Question number 4. Will Miri Baba and his followers like the news? मिरी बाबा आणि त्याच्या अनुयायांना ही बातमी आवडेल का? Of course not. Miri Baba and his followers will not like this news because people will not come to take the powder from them and their business will be collapsed. त्यांचा धंदाच बंद होईल जर लोकांनी ही बातमी वाचली तर. त्याच्यामुळे मिरी बाबाला आणि त्याच्या अनुयायांना ही बातमी अजिबात आवडणार नाही. Then question number 5. What should you do when you fall ill? जेव्हा तुम्ही आजारी पडाल त्यावेळेला तुम्ही काय कराल? So I would like to suggest you that when you fall ill, you must go to the doctor, or when I fall ill, I take the advice of my family doctor or I go to the doctor. Question number 6. Imagine how this news item helped people understand the truth that Miri Baba's powder cannot cure the disease. ही बातमी मिरी बाबांची पावडर आजार बरे करू शकत नाही हे सत्य लोकांना समजवण्याकरता कशी उपयोगाची आहे. राईट द स्टोरी अबाउट इट इन शॉर्ट इन युअर मदर टंग. याबाबत तुमच्या भाषेत, मातृभाषेत म्हणजे मराठीत एक छोटीशी कथा लिहा. सो यू कॅन प्रिपेअर द स्टोरी. तुम्ही कथा बनवू शकतात. एकदा एका गावामध्ये मिरी बाबा नावाचा एक साधू राहत होता आणि त्याचा असा दावा होता की त्याच्याकडे एक खास औषधी पावडर आहे की जी त्याने हिमालयातील खास वनस्पतीपासून बनवलेली आहे आणि त्या पावडरला त्याने आशीर्वाद दिलेले असतात किंवा मंत्रोपचाराने, मंत्रतंत्र म्हणून ती पावडर त्याने आशीर्वादयुक्त केलेली असते आणि ती पावडर घेतल्यावर कुठलेही आजार बरे होतात. परंतु काही सुशिक्षित लोकांनी त्या बाबाचं हे ढोंग उघड करण्याचं ठरवलं आणि एक आजारी व्यक्ती त्या बाबाकडे नेली. बाबानेही दावा केला की माझी पावडर खाल्ल्यावर ही व्यक्ती नक्की बरी होईल आणि लोकांनी लगेच त्या ठिकाणी प्रयोग करण्याचं ठरवलं आणि त्या आजारी व्यक्तीला ती पावडर खायला दिली. परंतु सदर पावडर खाल्ल्यानंतर आजारी व्यक्तीवर कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही, म्हणजे त्या व्यक्तीचा आजार बरा झाला नाही. आणि जेव्हा लोकांनी बघितलं तर अक्षरशः कोळशापासून आणि इतर राखेपासून तयार केलेली ती पावडर होती. कुठलीही औषधी वनस्पती किंवा कुठलीही खास हिमालयातील वनस्पती त्या पावडरमध्ये नव्हती. आणि अशा पद्धतीने त्या सुशिक्षित लोकांनी त्या साधूचं ते ढोंग उघडं केलं, उघडं पाडलं. तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यात अशा प्रकारच्या व्यक्तींना, अशा प्रकारच्या वस्तूंना बळी पडू नका. तुम्ही आजारी पडलात तर डॉक्टरकडे जा, डॉक्टरचा सल्ला घ्या. कोणत्याही व्यक्तीवर आणि त्या व्यक्तीच्या जडीबुटीवर विश्वास ठेवू नका.